बऱ्याच पार्वत्या अशा आहेत की त्यांना गर्दी जमत नाही, त्या बसताना सुद्धा एकट्या बसत्यात लांब. त्यांना म्हटलं ना, काकू एवढ्या कम लांब बसल्या, बरं बाई एकटीला, तू खवटच तेवढी आहे, कायला मारायला तो पशी कोणी बस. काही काही माणसं एकटेच बसतात महाराज. हो हो, एकटं बसलं नाही पाहिजे. हो, आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे, आपल्या तोंडात गोडवा पाहिजे. काही म्हणते तर आम्ही खरं बोलतो, लोकांना टोचतो, मराला खरं बोलतो का तू? हो, माऊली ज्ञानोबराय म्हटले, खरं बोला पण कसं, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ. खरं बोला पण कसं, मवाळ बोला, गोड बोला महाराज, गोड बोलता आलं पाहिजे. हा, भगवान भोलेनाथ सकाळी सकाळी उठतायत आणि निघतायत. घराच्या बाहेर पडल्याबरोबर पार्वती मातेने आवाज दिला, महाराज कुठं निघाले? त्यावेळेस भगवान भोलेनाथ सांगतात की पार्वती, मी वारीला चाललोय. वारीला कुठं? काय नाही म्हणे, पंढरीच्या वारीला चाललो. अहो, पंढरीच्या वारीला तुम्ही चाललेत, पण दरवेळेस तुम्ही एकटेच जातात, यावेळेस मला सुद्धा वारीला यायचं, यावेळेस मला सुद्धा वारीला यायचं. प्रत्येक पार्वतीने आपले पांडुरंग, आपले महादेव वारीला निघत असताना प्रत्येक पार्वतीने म्हटलं पाहिजे की महादेव यावेळेस पार्वतीला सुद्धा घेऊन चला. म्हणतात पार्वती, म्हणतात तुम्हालाच कटाळा आहे? नाही, ऐका, पार्वती मातेने इच्छा केली, देवा मला यावेळेस मला सुद्धा वारीला यायचंय. त्यावेळेस मी ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. मग निघाल्यानंतर तेवढ्यात गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले, म्हटले की देवा कुठं? मातोश्री कुठं निघाले? काय नाही म्हणे, वारीला निघालो. वारीला चालले म्हणे, मला पण यायचं, मला पण यायचं. आता सगळे तिघाला जायचं म्हटल्यानंतर मग वाहन घ्यावं लागेल. वाहन घेतलं. आता भोलेनाथाचं वाहन कोणतं आहे हो? नंदी. भोलेनाथाचं वाहन नंदी आहे, ऐका. आणि पार्वती मातेचं वाहन कोणतं आहे? हा, पार्वती माते, बरोबर आहे, बोला ना, वाघ. पार्वती मातेचं वाहन. आणि गणपती बाप्पाचं उंदीर. असं तिघाची वाहन घेतले आणि ऐका, ते पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीची वारी त्यांनी सुरुवात केली. जवळजवळ पंढरीच्या जवळ जात असताना त्यांना गर्दी लागू लागली, गर्दी दिसू लागली. पण त्या गर्दीमुळे पार्वती मातेच्या वाहनामुळे खळबळ झाली. हो, वाघ पाहिल्यानंतर सगळे वारकरी धावायला लागले, सायरा वायरा पळायला लागले. आणि पार्वती मातेला पण गर्दी जमत नव्हती. पार्वती मातेने काय केलं मग, आता तिथं सगळे पळायला लागले. मग पार्वती मातेने विचार केला, आता आपल्याला पुढे जाणं शक्य नाही, मग काय करायचंय? काय नाही म्हणे, आता तुम्ही जर कधी तुम्ही पंढरपूरला गेले का? नाही, पंढरपूरला गेले नाही तुम्ही, तर आता ऐका, मी तुम्हाला नेतो बरं का. पंढरपूरला गेले का बार्शी नाक्याकडून खाली चंद्रभागेकडे जात असताना चंद्रभागेच्या अलीकडच पार्वती मातेचं मंदिर आहे. आता कधी गेले तुम्ही तर बघा, पार्वती मातेचं मंदिर आहे. म्हणजे चंद्रभागा सुद्धा पार्वती माताने ओलांडली नाही, चंद्रभागेच्या अलीकडे पार्वती माता थांबली. ऐका, तिथून पुढं मग कोण कोण गेलं? नंदी, भोलेनाथ आणि गणपती बाप्पा एवढे गेले. एवढे गेल्यानंतर आता त्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान केल्यानंतर महाद्वार घाटातून ते वर निघाले. कुठं? महाद्वार घाटातून वर निघाले. पण वर निघाल्यानंतर आता फार गर्दी दिसायला लागली. नंदी बैलाचे शिंग लागा लागले. कोणाला? वारकऱ्याला शिंग लाग. आता वारकरी महाराज जवळ चांगलेत तवरच चांगलेत. एकदा का वारकऱ्यांनी झेंडे उलटे केले, वारकऱ्यांनी झेंडे उलटे केले आणि नंदीला मारायला लागले. नंदी म्हटले की देवा, आता याच्या पुढे मला काय जमत नाही. आता तिथं तुम्ही महाद्वार घाटाच्या थोडं वर गेले तर तुम्हाला तिथं एक मारुती दिसेल आणि त्या मारुतीच्या समोर नंदी आहे. असं पहिल्या वेळेस पाहायला भेटतं बरं का, एका मारुती समोर नंदी आहे. म्हणजे तिथे कुठं महादेव नाही, पण तिथे नंदी आहे. आता आमच्या गावाचा विशेष सांगतो तुम्हाला. आमचं गाव कांबी आहे, कांबी इथलं. आमच्या गावातल्या महादेवाला नंदी नाही. तुम्ही कोणी आला असेल तुम्हाला माहित असेल, आमच्या गावातल्या महादेवाला नंदी नाही. आणि विशेष आमच्या गावातली महालक्ष्मी माता ही छताला लटकलेली आहे. आमच्या गावातल्या महादेवाचं नंदी हा गुंते गावला आहे. कुठं? धारेश्वर संस्थानला. तसंच आहे महाराज, पंढरपूरमध्ये फक्त नंदीच आहे, तिथं महादेव नाही. मग आता तिथून पुढं कोण कोण निघाले? एकटे भोलेनाथ आणि गणपती बाप्पा. आता भोलेनाथ आणि गणपती बाप्पाला उचलून घेतलं. चालत असताना नामदेव पायरीवरून वर निघाले. पण आता गणपती बाप्पाचं वजन जास्त होतं, महादेवाचा हात दुखू लागला. मग महादेवानी भोलेनाथाने गणपती बाप्पाला घेतलं आणि एका देवळीमध्ये ठेवलं. अजूनही तुम्ही जर तिथं गेला तर देवळीमध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत.
आणि तिथून पुढे गेल्यानंतर भगवान भोलेनाथ जसं जसे भगवान श्री पंढरीरायाजवळ जातात ना, तस तसं पंढरीरायाला आनंद होतो आणि भगवान भोलेनाथ पंढरीरायाजवळ जातात आणि पंढरीरायाच्या पायाला मिठी मारतात. पण पंढरीराय मिठी न मारू देता पंढरीरायाने भगवान भोलेनाथाला घेतलं आणि आपल्या मस्तकावरती धारण केलं. अजूनही तुम्ही जर पांडुरंगाची मूर्त पाहिली तर त्यांच्या मस्तकावरती भगवान भोलेनाथाची पिंड काढलेली आहे. म्हणजे भगवान भोलेनाथ हे आद्य वारकरी आहेत.